रिटायरमेंट आणि होणारे आजार. रिटायरमेंट झाली रे झाली की बरेच लोक घरातले नातेवाईक, स्पेशली बायको, मुलं, घरातले सर्व मेंबर्स हे बऱ्याच वेळा खूप प्रेम देतात की आता तुम्ही आयुष्यभर काम केलेलं आहे, आता कुठली गोष्ट करू नका. आणि या त्यांच्या अतिप्रेमामुळे, अतिलाडामुळे बऱ्याच लोकांना पार्किन्सनसारखा आजार किंवा मणक्याचे वेगवेगळे आजार होतात. आणि पेशंट जेव्हा दवाखान्यात येतो तर बऱ्याच वेळा बऱ्याच केस स्टडीमध्ये असं आढळलं की रिटायरमेंट झाली रे झाली की पहिले 3 महिने ते 6 महिने त्यांना घरातनं बाहेरच जाऊन देत नाही. पहिली गोष्ट, स्पेशली बायकांनो ऐकून घ्या. बाई जेव्हा रिटायर होते, एक स्त्री जेव्हा रिटायर होते, ती घरातलं रोज स्वयंपाक रोज करते, घरातली कामं करते, निवडणे, तांदूळ आणणे, गहू आणणे, इतर घरातल्या भाजी आणणे, निवडणे. पण पुरुष हा फक्त घरात 5 तारखेला पेन्शन जमा झाली की तेवढी बँकेतनं काढणं किंवा त्याच्या व्यतिरिक्तही त्याच्याकडे काही काम नसतं. काही लोक तर घरी बसून दिवस रात्र मोबाईल बघत राहतात, टी व्ही बघत राहतात, कोणत्याही प्रकारचा व्यायाम नसतो, चालणं नसतं. तर एक लक्षात घ्या, घरातले जेलर म्हणजेच ती स्त्री नवऱ्यावरती अति असं प्रेम दाखवू नका की तुमच्यामुळे ते आजार निर्माण होतील. ते साधं त्यांना म्हणजे चालणं असेल किंवा मित्रांबरोबर गप्पा मारणं असेल, आता बाहेर पडू नका, अंधार झाला आहे, म्हणजे सतत त्यांना काहीतरी बाहेर पडू नका, ऊन आलं आहे, म्हणजे दिवसाही बाहेर पडून देत नाही आणि रात्रीही बाहेर पडून देत नाही. अशा सगळ्या स्त्रियांसाठी खास आजचा मेसेज आहे की ज्यांचे रिटायरमेंट झालेले आहेत, एक तर पहिलं तुम्ही कंपल्सरी रोज सकाळी चालणं, संध्याकाळी चालणं, योगाचा क्लास लावणं, मेडिटेशन करणं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी तुम्ही ठरवल्या होत्या लहानपणी, जसं फिरायला जाणं आहे, धार्मिक क्षेत्र, तीर्थक्षेत्र बघणं आहे किंवा इतर कुठलीही क्षेत्र जी आहेत की जी तुम्हाला बघायची इच्छा होती ते बघणं, एखादं लिखाण करणं, भले तुम्ही ज्ञानेश्वरी लिहायला चालू करा, दासबोध लिहायला चालू करा, रोज कमीत कमी 21 ओव्या लिहिणं, पाठांतर करणं, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर वाचन केलेलं आहे, पुस्तकं वाचता आहात, वेगवेगळे न्यूजपेपर वाचत आहात, तुमची बुद्धी ही जागृत ठेवा. त्या बुद्धीचा वापर हा झाला पाहिजे. तुम्ही वयाच्या 50 वर्ष 60 वर्ष ज्यांनी काम केलं आणि अचानक सगळ्या गोष्टी तुम्ही बंद केल्या तर त्या बुद्धीवरचा अतिविचार, नको ते विचार डोक्यात येतात. दिवसभर स्वतःच तो माणूस विचार करत राहतो आणि त्यातनं उन्माद, अपस्मारासारखे आजार हे वाढत चालले आहेत, डिप्रेशनसारखे आजार हे वाढत चालले आहेत किंवा सिझोफ्रेनिया आणि पार्किन्सनसारखे आजार हे समाजामध्ये भरपूर प्रमाणात वाढताना दिसतात. आणि त्या बसून राहिल्यामुळे डिजनरेटिव्ह चेंजेस, कमरेचे विकार, जे 2 मणक्यात हे पाणी पाहिजे होतं ते पाणी हे दिवसेंदिवस कमी होत जातं आणि 2 हाडं एकमेकाला चिटकायला लागतात, ऑस्टिओफाईट्स तिथे येतात, त्याच्यामुळे तशा प्रकारची कंबरदुखी चालू होते. तर मित्रांनो, लक्षात घ्या, काकांनो आणि आजोबांनो, घराच्या बाहेर पडा.